राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। ऐकोनी कपीचे उत्तर पोळणे भरताचे अंतर। बोलो आदरी लेखडतर रेसी क्षणार्ध। भरताला राग आलेला आहे। राम कार्य जोपर्यंत पूर्ण होणार नाही, जर का लक्ष्मणाचा प्राण वाचला नाही, जोपर्यंत हनुमंतराया एका क्षणामध्ये तुला ज्या ठिकाणी लक्ष्मण मूर्छित आहे ना तिथपर्यंत या ठिकाणी पोचवेन, असे या ठिकाणी भरत म्हणू लागले। एका जनार्दन शरण हनुमान देईल समाधान। शब्दासे उपरती होऊन निज रूपी दीन तो झाला। चतुर एका जनार्दन ग्रुप झालेले आणि आपल्या गुरुविषयी या ठिकाणी आदर भावामध्ये काय लिहितात? स्वयं निज रूपी लीन झाला। आपल्या गुरुच्या चरणाकडे असली पाहिजे, भगवंताच्या ईश्वराच्या त्या तत्वाकडे असली पाहिजे। कारण का संपूर्ण ह्या विश्वामधील जेवढ्या काही वस्तू ज्या आहेत त्या भौतिक अवस्थेमधल्या या वस्तूचे जे असतात साक्षात या ठिकाणी साक्षीभूत जर कोण असतील तर हे गुरु आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले। कदाचित चुकवणी जाय। आणि म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणे भगवान परमात्मा भक्ताचं अनेक आलेल्या संकटातून जसं निवारण करतो ना, तशा पद्धतीनं गुरु केवळ पद्धतीने या ठिकाणी खरोखरच संकट आले भगवान परमात्म्याचीच भेट त्या ठिकाणी गेलेली आहे। आणि घालवणे अवचटी अहो म्हटले, कितीही या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गामध्ये वेगवेगळ्या ह्याच्या भटकंतीमध्ये जरी गेलं तरी खरोखरच या ठिकाणी हे जे रामायणाचे जे असणार जे कथा जे आहे, या कथेचं अनुसंधान करत असताना कथा सभाय माझा करुणी गोळा एकाएकी पालटोनी ठेला। खरोखर या ठिकाणी एकदा या ठिकाणी खरोखर त्या परमतत्वाची जाण त्या जीवाला झाल्यानंतर निश्चितच नामाचा छंद जर भगवान परमात्म्याचा झाला तर माझं झालंय अनावर वाचा। आणि खरोखरच मौन राहण्याचा प्रयत्न केला, परंतु वाचेतून या ठिकाणी हे राम कथाच या ठिकाणी येत आहे। स्वतः या ठिकाणी ह्या ग्रंथाचं रामायणाची कीर्ती स्वतः गाऊन घेत आहे। मौन बसताच येत नाही, हे केवळ अवस्थेमध्ये तो राहिल्याशिवाय राहत नाही। आणि खरोखरच या ठिकाणी मला काहीच सुचत नव्हतं, चौखारून या ठिकाणी गेलो आणि एकमेव जर मार्ग काय असेल तर भगवंताला साधू संतांना या ठिकाणी मी शरण आलो। आलिया संसारी श्रीराम भक्ता केवळ श्रीराम नेने प्रेमाची बोल। प्रेमाचं किती बोल आहे? प्रेम हे सखोल आहे का उथळ आहे याचही या ठिकाणी खरोखरच आता हे राहिले। माझे हाती राम निज कीर्ती लिहिवितो। मला या ठिकाणी नेमकं पद बंद कसं करायचं ना, भगवान प्रभू रामचंद्रांनीच हातामध्ये या ठिकाणी खरोखरच लेखणी दिलेली आहे। तोच वक्ता आहे, माझे गुरुच या ठिकाणी आहेत, अशा प्रकारे ग्रंथ करते या ठिकाणी सांगतात। याला स्वामीनाथ मज बोल नाही हस्ते आलिंगून स्वये बोलते झाले वचन अमृताहून
सुखकारी. अशा पद्धतीने बोलल्यानंतर साधू संत उभय हस्ते अलिंगुण कृपा दीन वक्ता एका जनार्दन ते तू कोण परिहारा. जन आणि वक्ता स्वय तत्वता होनी ठेला. तुझे मुखे रामकथा, हे रामकथा अत्यंत गोड जी आहे ना, हे सांगत आहे ग्रंथकर्ते सांगतात. पुंगबरा निवास केसी आवडे स्वामीची मानसी. ध्वनी वाजवी जैसी तैसी. गुरु हेच या ठिकाणी खरोखरच या कथेचं तरंग देणारे आहेत. यांच्याच अनुसंधानामुळे या ठिकाणी कथा गोड अशी या ठिकाणी रामायणाची श्रोतेच्या समोर साधूच्या वचनावर विश्वास या ठिकाणी पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास भगवान परमात्म्याची साधू संतांच्या वचनावर या ठिकाणी जर विश्वास असला तर निश्चितच त्या ठिकाणी पूजन भानी वैसवून बोलविला. जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतात की आतापर्यंत या ठिकाणी भरताचा आणि हनुमंतरायाचा जो पुढल्या अध्यायाच्या ठिकाणी भरत